1300 वर्षाची या नांदणी मठाची परंपरा आणि त्यामध्ये असणारा हत्ती हा त्या मठाचा एक अविभाज्य घटक आहे. साधारण मानसाडेला हत्ती 35 वर्ष हा महादेव हत्ती आपण त्या ठिकाणी वावरतोय, परंतु अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्याची काही व्हिडिओ, काही बातम्या या पेटा या संस्थेच्या माध्यमातून दाखवल्या गेल्या आणि न्यायालयामध्ये हा एक प्रश्न उपस्थित केला गेला की या हत्तीची देखभाल इथं होते की नाही. आणि ह्या चुकीच्या माहितीच्या आधाराने न्यायालयानं कोणतीही बाजू मठाची न ऐकता एकतर्फी जो निर्णय दिला आणि हत्ती मठाचा गेला आणि म्हणता म्हणता तो या परिसराचा, जिल्ह्याचा, जिव्हाळ्याचा विषय झाला. आणि संपूर्ण जैन समाजाबरोबर हा कोल्हापूर जिल्ह्यातील सगळेच घटक, सर्व समाज ज्या पद्धतीने एकत्र आले की त्यानंतर या लोकांना कळून चुकलं की आपण ऍक्च्युली कोल्हापूरची अस्मिता घेऊन गेलोय. मी या मोर्चाच्या निमित्तानं जमलेल्या लोकांची जर संख्या पाहता न्यायालयानं परत एकदा याचा फेरविचार करावा. यामध्ये अपयशी झालेल्या सरकारनं सुद्धा ही भूमिका परत एकदा रिट पिटिशन दाखल करायला पाहिजे. पेटा या संस्थेचे झालेले एकतर्फी जे कारभार आहेत त्या गोष्टींवरती नियंत्रण आणलं पाहिजे. हा हत्ती परत मिळाला पाहिजे. कोल्हापूरची परंपरा आहे, कोल्हापूरची जनता ज्यावेळेला एखादा विषय डोक्यात घेते त्यावेळेला त्याचा निर्णय झाल्याशिवाय ही जनता स्वस्थ बसत नाही. मी या निमित्तानं परत एकदा या शासनाला एक सूचित देतो आहे, गर्भित इशारा देतो